In the last lecture, we have seen extra nuclear part. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी असणारं जे काही केंद्रकाबाहेरील असणारा जो काही भाग जो आहे तर त्याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर असणारा जो काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनची माहिती त्या ठिकाणी पाहिली की इलेक्ट्रॉन जो आहे तर तो ऋणप्रभारित अशा प्रकारचा अणुकण त्या ठिकाणी असतो आणि त्याचा निर्देश स्मॉल ई मायनस या संज्ञेनं त्या ठिकाणी करताना दिसतात. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वितरण जे आहे तर ते वितरण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा काय दिलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ॲज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन स्टेबल सेल. बोरचं असणारं जे काही अणुप्रारूप जे आहे तर त्या बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन स्थायी असणाऱ्या ज्या काही कवच जे आहेत तर त्या कवचांमध्ये त्या ठिकाणी रिव्हॉल्व म्हणजे परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतो. दीज सेल हॅव ए डेफिनेट एनर्जी. आणि ही जी काही कवच जे आहे तर त्या कवचांना विशिष्ट अशा प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी असते. द सेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड द फर्स्ट सेल. पाहत की अणूचं असणारं जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाच्या जवळ उदाहरणार्थ या ठिकाणी हे अणूचं असणारं जे काही केंद्रक त्या ठिकाणी असणारे आणि त्या केंद्रकाच्या जवळ असणारे जे काही पहिली असणारे जे काही कवच जे आहे तर त्या कवचाला त्या ठिकाणी काय म्हटलेले पहिलं कवच. त्याच्यानंतर पुढे द नेक्स्ट सेल इज कॉल्ड द सेकंड सेल. आणि दुसरं असणारं जे काही कवच जे आहे तर त्या दुसऱ्याला त्याच्यानंतरच असणारं जे काही कवच जे आहे तर त्या कवचाला त्या ठिकाणी दुसरं कवच त्या ठिकाणी म्हटले. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचं दुसरं कवच त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे की ए सिम्बॉल स्मॉल एन इज यूज्ड फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ द सेल. कवच जे आहे तर त्या कवचाच्या क्रमांकासाठी स्मॉल एन ही संज्ञा त्या ठिकाणी वापरली जाते. द सेल्स आर रिफर्ड बाय द सिम्बॉल्स KLMN करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की कवचाच्या क्रमांकासाठी n ही संज्ञा वापरतात आणि n बरोबर 1 2 3 4 डॅश डॅश या क्रमांकानुसार पहिला असणारे जे काही कवच जे आहे तर त्या पहिल्या कवचाला त्या ठिकाणी काय म्हणता नसते के कवच त्या ठिकाणी. दुसरा असेल तर त्याला त्या ठिकाणी यल म्हटलेले, तिसऱ्याला यम, चौथ्याला यन अशा प्रकारच्या संज्ञांनी त्या ठिकाणी ते संबोधण्यात त्या ठिकाणी येताना दिसतं. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय म्हटलेले द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ अ सेल कॅन कंटेन इज ऑप्टेन बाय द फॉर्म्युला 2n². पाहत की सर्वसाधारणपणे प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्रानं मिळवलेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणार आहे. काय संज्ञा सांगितली तर 2n². हिचं काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने काय केलं जातं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ n इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन दॅट सेल इन्क्रीजेस. वा यांचं मूल्य वाढलं तशी त्या कवचातील असणारे जे काही इलेक्ट्रॉनची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी काय होताना दिसते वाढताना त्या ठिकाणी दिसते. आता पुढे कम्प्लीट द टेबल. पाहता सेल दिलेलं आहे, संज्ञा दिलेली आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द सेल म्हणजे कवचाची असणारी जे काही इलेक्ट्रॉन धारकता सूत्र दिलेले. आता कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल तर उदाहरणार्थ पहिलं आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की पहिली असणारी जी काही यनची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती यनची संख्या ए असेल आणि पहिलं असणारं जे काही कवच जे आहे तर ते आपण काय करतो के हे जे काही अक्षर जे आहे तर त्या के अक्षराने लागतो. फॉर्म्युला आपल्याला माहिती 2n². बरोबर काय आहे 2n². 2 इंटू यांची किंमत किती आहे 1 म्हणजे 1चा वर्ग
म्हणजेच 2 गुणिले 1चा वर्ग 1 म्हणजेच 2 गुणिले 1 किती आलं 2. आणि म्हणून पहिली असणार जे काही कक्षा जे आहेत तर त्या पहिल्या कक्षेमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे तर ते किती असणार आहे 2 त्या ठिकाणी असणार येते. त्याच्यानंतर पुढे आता की समजा n बरोबर किती असतील तर 2 त्या ठिकाणी असेल म्हणजे या ठिकाणी n ची संख्या किती असेल 2 जर असेल तर पुन्हा फॉर्म्युल्यानुसार 2n स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू यांची किंमत किती आहे 2 म्हणजे 2चा वर्ग म्हणजेच 2 गुणिले 2चा वर्ग किती आला 4 आणि 2 गुणिले 4 किती आले 8 पहा म्हणजे या ठिकाणी n बरोबर 2 असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 8 असतात. 1 असेल तर आपण पाहिले किती येताना दिसते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 त्या ठिकाणी. आता n बरोबर पहा जर 3 जर त्या ठिकाणी जर असेल तर आपण डायरेक्ट सूत्राचा वापर त्या ठिकाणी करणार आहे 2n स्क्वेअर. पाहता 2चा वर्ग किती 2 आणि यांची संख्या किती ठेवायची आपल्याला 3 म्हणजे 3चा वर्ग किती आला 9 9 दुने किती आले 18 आणि म्हणून यांची जर त्या ठिकाणी संख्या जर त्या ठिकाणी कक्षांची संख्या जर 3 असेल तर त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर n बरोबर 4 n बरोबर किती सांगितलं आपल्याला 4 जर असेल तर डायरेक्ट सूत्रामध्ये किंमत ठेवली आपण 2 इंटू n स्क्वेअर यांची किंमत 4 4चा वर्ग किती झाला तर 16 बरोबर आणि 16 गुणिले 2 ही झाली 32 म्हणजे n बरोबर जर त्या ठिकाणी 4 असेल तर इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असायला पाहिजे 32 त्या ठिकाणी असायला पाहिजे येते. पहा म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला की राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ सेल युजिंग द अबाउट टेबल. आता के सेल जो आहे पहा की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही के सेल जे आहे तर त्या के सेलमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की मॅक्झिमम नंबर किती असणार आहे इलेक्ट्रॉनची संख्या तर त्या ठिकाणी 2 असणार आहे. एल सेलची त्या ठिकाणी 8 असणार आहे. एम सेलची किती असते 16 त्या ठिकाणी असणार आहे. एन सेलची किती असणार आहे जास्तीत जास्त असणारी जी काही संख्या जी आहे तर ती किती असणार आहे 32 त्या ठिकाणी असणार. म्हणजे अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या काय करू शकतो आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन असतील तर हे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो सांगू त्या ठिकाणी शकतो येते. याच्यानंतर पुढे पाहता की कॅन यू टेल म्हटलेले की देर इज सिमिलॅरिटी इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड द सोलर सिस्टीम. की अणूची असणारी जे काही संरचना आणि सूर्यमाला याच्यामध्ये सिमिलॅरिटी म्हणजे साधर्म्य त्या ठिकाणी आहे. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच फोर्स माइट बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर. की सूर्यमालेतील असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या सूर्याभोवती गुरुत्वीय बल जे आहे तर त्या गुरुत्वीय बलामुळे त्या ठिकाणी फिरताना दिसतात. परंतु अणुरचनेमध्ये अणुसंरचना जी आहे तर त्या अणुसंरचनेमध्ये कोणतं बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. आता काय सांगता येईल द इलेक्ट्रिक फोर्स माइट बी ॲक्टिंग इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की अणुरचना जी आहे तर त्या अणुरचनेमध्ये विद्युत बल जे आहे तर ते विद्युत बल त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इलेक्ट्रिक फोर्स इज मच स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अणुसंरचना ज्या आहेत तर त्या अणुसंरचनेमध्ये विद्युत बल जे आहे तर ते गुरुत्वीय बलापेक्षा त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी सशक्त त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन पहा की पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आर टुगेदर पहा पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आर टुगेदर इन द न्यूक्लियस व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. पहा की केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये अनेक त्या ठिकाणी धनप्रभारित प्रोटॉन त्या ठिकाणी एकत्र असतात आणि केंद्रकातील न्यूट्रॉनचं एक कार्य काय असेल असे तुम्हाला त्या ठिकाणी वाटतं. काय सांगता येईल की वन ऑफ द फंक्शन ऑफ द न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज टू कीप द प्रोटॉन अँड द न्यूट्रॉन्स टुगेदर बाय द न्यूक्लिअर फोर्स. की न्यूट्रॉनचं एक कार्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ते केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये असणारे जे काही प्रोटॉन असतील न्यूट्रॉन असतील तर त्यांना
असणारे ते काही केंद्रकीय बल जे आहे तर त्या केंद्रकीय बलाच्या साहाय्याने त्या ठिकाणी एकत्र ठेवण्याचं काम त्या ठिकाणी ते काय करताना दिसते, न्यूट्रॉन जे आहे तर ते न्यूट्रॉन त्या ठिकाणी करताना दिसतात. येते याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण. पाहता की वी हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 electrons can be accommodated in the cell K, L, M, N respectively. पण मगाशी सांगण्यामध्ये चूक झाली. तर तिसऱ्या असणारे जे काही कक्षा जे आहे तर त्या तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी कितीची आहे, 18ची त्या ठिकाणी आहे. मगाशी मी त्या ठिकाणी 16 सांगितली, त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आपलं त्या ठिकाणी राहिले. म्हणजे सर्वसाधारणपणे पहिली असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी किती आहे, 2ची आहे. दुसरी असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8ची आहे. तिसऱ्याची त्या ठिकाणी 18ची आहे. आणि चौथं असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 32ची आहे. म्हणजे आपण पाहिलं की KLMN या ज्या काही असणाऱ्या जे काही सेल जे आहे तर या सेलमध्ये म्हणजे के सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन, एन सेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी सामावू त्या ठिकाणी शकतात. तेच आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले. पहा यू हॅव सीन दॅट 2, 8, 18, 32 डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स कॅन बी अकोमोडेटेड इन द सेल KLMN रिस्पेक्टिव्हली. धिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट सेल्स. म्हणजेच त्या ठिकाणी हे जे काय असणारे जे काही कक्षा जे आहे, कवच जे आहेत तर त्या कवचांची कमाल धारकता त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. द इलेक्ट्रॉन इन एन ॲटम आर डिस्ट्रीब्युटेड इन द सेल अकॉर्डिंग टू देअर मॅक्झिमम कॅपॅसिटी. काय सांगितलेले की कवच जे आहे तर त्या कवचांच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनचं कवचामध्ये असणारं जे काही वितरण जे आहे तर ते वितरण त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढं द सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन एन ॲटम ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. पाहत काय सांगितलेले की एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय अशा प्रकारची असणारी जी काही मांडणी जी आहे तर त्या मांडणीलाच काय म्हणतो आपण, त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण त्या ठिकाणी आपण म्हणताना दिसतो. इच इलेक्ट्रॉन हॅज अ डिफिनेट एनर्जी ॲज पर द सेल इन विच इट इज प्रेझेंट. काय सांगितलेलं आहे पुढे की प्रत्येक इलेक्ट्रॉनकडं तो ज्या कवचामध्ये असतो त्यानुसार निश्चित अशा प्रकारची ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी असते. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट सेल दॅट इज के सेल इज द लोएस्ट. काय सांगितले की पहिल्या कवचामध्ये पहिलं कवच म्हणजे के कवच, दुसरं आपल्याला माहिती एल कवच, तिसऱ्याला एम म्हणतो, चौथ्याला एन कवच. म्हणजे पहिलं असणारं जे काही कवच के कवच जे आहे तर त्या के कवचामध्ये इलेक्ट्रॉनची असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा कशी असते, सर्वात त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी ऊर्जा असते. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट सेल गोज ऑन इन्क्रीजिंग विथ द ऑर्डिनल नंबर ऑफ द सेल. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट सेल गोज ऑन इन्क्रीजिंग विथ द ऑर्डिनल नंबर ऑफ द सेल. म्हणजे पुढील कवचामधील इलेक्ट्रॉनची असणारे जे काही ऊर्जा जे आहेत, कवच क्रमांक ज्याप्रमाणे वाढत जातो तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी काय होताना दिसते, वाढत त्या ठिकाणी जाताना दिसते. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट is such that the energy of all electrons together is the maximum possible. म्हणजेच काय सांगितलेलं की मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉन संरूपण असं त्या ठिकाणी असतं की त्या योगे सर्व इलेक्ट्रॉनची असणारी काही एकत्रित ऊर्जा जी आहे तर ती कमीत कमी त्या ठिकाणी असते. इलेक्ट्रॉन गेट्स ए प्लेस इन द सेल in accordance with the maximum capacity of the electron cell in an atom and the increasing order of the energy. पुढे काय सांगितलेले
की अणू जे आहे तर त्या अणूतील इलेक्ट्रॉन कवचाच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमांकानुसार असलेल्या कवचामध्ये त्या ठिकाणी स्थान जे आहे तर ते स्थान त्या ठिकाणी मिळताना दिसते. लेट अस नाऊ लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स. द रो फर्स्ट टू 3 आर फिल्ड इन द टेबल. अकॉर्डिंगली यू हॅव टू फिल्ड द रेस्ट ऑफ द टेबल. खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये 1 ते 3 गोळी त्या ठिकाणी आपल्याला भरून त्या ठिकाणी दाखवलेले आहे, बरोबर. आणि उरलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी भरता येईल याचा आपल्याला असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता काय काय दिलं आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी ॲटम्स दिलेले, जे मूलद्रव्य दिलेले, त्याच्यानंतर त्याच्या असणाऱ्या ज्या काही संज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन नंबर इन द ॲटम म्हणजे अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, सेल सिम्बॉल्स, मॅक्झिमम कॅपॅसिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म म्हणजे संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनचं स्वरूप. आता पहिलं त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन दिलेलं आहे. हायड्रोजनचे असणारे जे काही संज्ञा H आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते. K कक्षामध्ये त्या ठिकाणी एकच असणारे, बाकीची त्या ठिकाणी डॅश डॅश म्हणजे संख्या स्वरूपामध्ये हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन वितरण त्या ठिकाणी 1 असणार आहे. दुसरा दिलेला आपल्याला हेलियम. हेलियमचे मध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या 2 असते. K सेलमध्ये 2 असणार आहे आणि त्याचं संख्या स्वरूपामधील इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 त्या ठिकाणी. तिसरा आपल्याला दिलेलं आहे लिथियम. त्याची संज्ञा Li. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 3. आता 3चं डिस्ट्रीब्युशन करत असताना पहिल्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहे. तिसऱ्या कक्षेची जरी कॅपॅसिटी 8ची जरी असली तरी एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक आहे, म्हणून दुसऱ्या कक्षेमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतं आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे तर ते 2,1 आपण दाखवतो, बरोबर. कार्बन जो आहे तर त्या कार्बनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 6 आहे. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं तर पहिल्या कक्षेमध्ये 2 राहतील, त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे परंतु शिल्लक किती राहिली 4 आणि म्हणून याची असणारे जे काही इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे तर ते 2, 4 अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ते दाखवता येते. त्याच्यानंतरचं पुढचं आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये K सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या याच्यामध्ये 5 असतील, म्हणजे त्याचं असणारं जे काही संख्या रूपामध्ये असणारं जे काही इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही संरूपण जे आहे तर ते 2, 5 आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, बरोबर. त्याच्यानंतर पुढे ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 8 आहे. त्याची संज्ञा त्या ठिकाणी O आहे. म्हणजे पहिली कक्षा जी आहे तर त्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, दुसरी असताना जी काही कक्षा जी आहे तर त्या दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे परंतु 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये गेले म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये किती राहिले, फक्त 6च इलेक्ट्रॉन राहिले आणि म्हणून इलेक्ट्रॉन संरूपण असेल तर त्या ठिकाणी 2,6 त्या ठिकाणी असेल. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पाहता त्याच्यानंतरचं असणारं जे काही निऑन ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 9 आहे. इलेक्ट्रॉनची संख्या 9 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे त्याचं असणारं जे काही इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे तर ते 2, काय सांगता येईल आपल्याला त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर निऑनच्या बाबतीमध्ये निऑनचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 10 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 म्हणजे असे टोटल झाले 10 इलेक्ट्रॉनचं वितरण आपण दाखवलं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवायची ठरली तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असेल, बरोबर. असं डायरेक्ट मी त्या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी असणारे जे काही आर्गॉन जे आहे तर त्या आर्गॉनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगतो. आता पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या कक्षेमध्ये किती 8 इलेक्ट्रॉन असतील, बरोबर. किती झाले टोटल त्या ठिकाणी 10. आता 18मधून 10 गेले, खाली राहिले किती तर त्या ठिकाणी पुन्हा 8 इलेक्ट्रॉन राहिले, म्हणजे तिसरी कक्षा जी आहे तर त्या तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन.
म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला दाखवता येईल की पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये किती असणार आहे 8च इलेक्ट्रॉन. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वितरण त्या ठिकाणी दाखवू शकतो. येते आता पुढे, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म कंटेन्स नंबर सेपरेटेड बाय द कॉमाज. आता आपण पाहिलं की संख्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं स्वरूपण त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि ते स्वरूपण आपण स्वल्पविरामाने विलग केलेले अंक जे आहेत तर त्या अंकाने दाखवू. उदाहरणार्थ आर्गॉनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवली 2,8,8 बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केले तर त्याचं वितरण जे आहे तर ते वितरण म्हणजे संख्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या ठिकाणी स्वल्पविराम जे आहे तर त्या स्वल्पविरामाने विलग केलेल्या अंकांनी आपण त्या ठिकाणी दर्शवतो. हिअर the numbers indicate the electron numbers in the cell with increasing order of the energy. For example, the electronic configuration of sodium is 281. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमानं असलेले जे काही कवच जे आहे तर त्या कवचामधील इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी दाखवतो. उदाहरणार्थ या ठिकाणी सोडियमचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या मात्र एकच इलेक्ट्रॉन असतं. आता याचा अर्थ काय तो आपल्याला दिलेला आहे पहा की इट मीन्स दॅट टोटल 11 इलेक्ट्रॉन्स इन द सोडियम आर डिस्ट्रीब्युटेड ॲज. म्हणजे सोडियममध्ये असणारे जे काही एकूण 11 इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या 11 इलेक्ट्रॉनपैकी के असणारे जे काही कक्षा ज्या आहेत तर त्या के कक्षेमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की 2 इलेक्ट्रॉन असणार. त्याच्यानंतर एल कक्षा ज्या आहेत तर त्या एल कक्षेमध्ये किती असणारे 8 इलेक्ट्रॉन असणार. त्याच्यानंतरचे असणारे जे काही यम कक्षा ज्या आहेत तर त्या यम कक्षेमध्ये किती असणार 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ सोडियमचा असणारा जो काही अणू जो आहे तर त्या अणूमध्ये के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, यम कवचामध्ये 1 याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या 11 इलेक्ट्रॉनचं वितरण त्या ठिकाणी झालेलं असतं. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड बाय द सेल डायग्रॅम ॲज शोन इन द फिगर 5.8. या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं असणारं जे काही वितरण जे आहे तर ते वितरण कवचाचे असणारं जे काही रेखाटन जे आहे तर त्या रेखाटनानं सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जातं. आता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते दाखवलं जातं हे पुढील तासाला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.